नमस्कार. करिअर सुपरचार्टच्या दृष्टीने आपण इयत्ता 10वी आणि 12वी नंतर काय या विषयावर चर्चा करणार आहोत. तर इयत्ता 10वी आणि 12वी आज आपण डिस्कस केल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा असा हा कालखंड असतो मुलांच्या दृष्टीने आणि पालकांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण मुलांच्या करिअरचं जे दिशा आहे ती या दोन परीक्षा 10वी आणि 12वी याच्यावर ठरणार असतात. यासाठी आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शिक्षण 10वी आणि 12वी नंतर कोणता कोर्स करावा किंवा 10वी आणि 12वी नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घ्यावं, त्याच्या सध्या उपलब्ध असलेल्या संधी किंवा उपलब्ध असलेले कोर्सेस किंवा अभ्यासक्रम किंवा कॉलेजेस, त्याचप्रमाणे जे बदल घडतात आपल्या आजूबाजूला सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने काय काय बदल, कामाच्या स्वरूपामध्ये काय काय बदल होणार आहेत किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जे म्हणतो आपण, रोजगाराच्या संधी, त्या दृष्टीने काय काय बदल होणार आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण 10वी आणि 12वी नंतर काय या प्रश्नाचा विचार हा मुलांची पुढच्या आयुष्याची 30-35-40 वर्ष करिअरची 30-35-40 वर्ष याच्याशी निगडीत असा विचार करणार आहोत. त्यामुळे सायलोजमध्ये विचार करून चालणार नाही. आपल्याकडे काय अवेलेबल आहे किंवा सध्या इमिजिएट आपल्याला काय फायदा दिसतो याच्यावर जास्त फोकस न करता लॉंग टर्मसाठी आपले करिअर्स, आपल्या मुलांचे करिअर्स कसे यशस्वी आणि अतिशय परिणामकारकरित्या उपयुक्त समाजाला, स्वतःला, त्याचबरोबर इंडस्ट्रीला म्हणजे औद्योगिक क्षेत्राला कसे ठरू शकतील आणि त्यानुसार आपली व्हॅल्यू, पर्सनल व्हॅल्यू, फायनान्शियल व्हॅल्यू, सोशल व्हॅल्यू, एस्टीम, ब्रँड व्हॅल्यू या सगळ्या कशा वाढतील यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. 10वी आणि 12वी नंतर आपण कोणता ट्रॅक चूज करायचा. हे ट्रॅक चूज करत असताना मी जसं म्हणालो, पहिले म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले कोर्सेस, अभ्यासक्रम आणि कॉलेजेस, त्यानुसार जे बदल घडतात आजूबाजूला आपल्या, त्याचा आपल्या करिअरवर किंवा त्याचा आपल्या रोजगारावर कालानुरूप कसा बदल होणार आहे, परिणाम होणार आहे, ती दुसरी गोष्ट. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या कालानुरूप होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि यशस्वीपणे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जसं म्हणतो, लक्झरी ऑफ वन जॉब फॉर द लाईफ टाईम, आधीच्या पिढीने आपल्या एक अशी त्यांना लक्झरी किंवा त्यांना एक असं ते जगू शकले होते की एखादा त्यांचं बेसिक शिक्षण झाल्यानंतर जो जॉब मिळेल तो पत्करून त्या जॉबमधून रिटायर होण्याची संधी आपल्या आधीच्या पिढीला होती. परंतु जग एवढं झपाट्याने बदलतं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान बेसिकली आणि कामाचे स्वरूप, इंडस्ट्रीची डिमांड, कंपन्यांची उमेदवार किंवा एम्प्लॉयमेंट कॅन्डिडेटकडून असलेली अपेक्षा, या सगळ्या गोष्टी खूप झपाट्याने बदलत आहेत. त्याचबरोबर उमेदवार कॅन्डिडेट जे आहेत ज्यांना जॉब हवा आहे त्यांच्या एम्प्लॉईकडून असलेल्या अपेक्षा या पण बदलत आहेत. त्यामुळे हे सगळे जे बदल आहेत त्याचा एक अतिशय मोठा परिणाम आपल्या पुढच्या 30-40-50 वर्षाच्या करिअरवर 100% होणार आहे. कारण याच्या आधीच्या पिढीने जसं आपण म्हणालो, एकच जॉब करून त्यामधून ते रिटायर झालेले असतील, त्यामध्ये चुकीचं किंवा वाईट असं काही नाही आहे. ती परिस्थिती तशी होती, पण ती परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे तुमच्या पालक मंडळी आत्ता जर कोणी असं विचार करत असतील की आपल्या मुलाने काहीतरी शिक्षण घ्यावं, कोणतं तरी चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यानुसार त्याला जो जॉब मिळेल त्याच्यामध्ये त्याने पुढची 30-40 वर्ष काढावीत, असा जॉब इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, सरकारी जॉब सहित अशी कोणतीही गॅरंटी सध्या देता येणार नाही. कारण आमूलाग्रपणे सगळ्या गोष्टी बदलत आहेत. सरकार पण आत्ता असं म्हणतं की गव्हर्नमेंट शुड नॉट बी इन द बिझनेस ऑफ बिझनेस, गव्हर्नमेंट शुड ओनली बी इन द बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे फक्त गव्हर्नन्स करण्यासाठी गव्हर्नमेंटचं काम असावं. डे टू डे ॲक्टिव्हिटीज, डे टू कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, बिझनेसेस वगैरे याच्यावर लक्ष देण्याचा त्यांचा मानस नाही आहे. आणि हे फक्त भारतीय ट्रेंड नाही आहे, हा ट्रेंड जगभर सगळीकडे आहे. त्यांचं गव्हर्नमेंटचं काम फक्त लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, आपला समाज, आपली देश एका ठराविक ट्रॅकवर चालू आहे की नाही हे चेक करणं आहे. त्याच्यापासून कोण भटकत असेल तर त्यांना रस्त्यावर आणणं हा आहे. त्याचबरोबर व्यवसाय करणं किंवा त्या व्यवसायाकडून प्रॉफिटेरिंग करणं, याच्यापासून हे गव्हर्नमेंटचं सरकार हळूहळू बाजूला होत आहे. त्यामुळे इन्क्लुडिंग मी जसं म्हणालो, सरकारी जॉब सहित कोणत्याही जॉबची गॅरंटी जर कोणाला हवा असेल, एखाद्या पालकाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या जॉबची गॅरंटी त्याला मिळेल, तर अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. आणि काही लोकांना हे पटेल, काही लोकांना पटणार नाही, विच इज फॅन्टॅस्टिक, विच इज ओके.
फक्त हे विचार आपल्या मनात आले पाहिजेत की अरे असं होऊ शकतं. इंजिनियर फॉर एक्झाम्पल, इंजिनिअरिंगमध्ये परमनंट जॉब नावाचा प्रकार नसतोच, कारण युनियन पण नाही आहे. त्याचबरोबर कामाचं स्वरूप इतक्या झपाट्याने बदलतं आहे की जर मी कंपनीसाठी एखादी चांगली गोष्ट करू शकत नसेल, कंपनीची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती जर मी पूर्ण करू शकत नसेल, तर कंपनी मला कधी कामावरून काढू शकते. त्यामुळे परमनंट जॉब वगैरे अशा कल्पना या पिढीला पुढे असतील की नाही माहीत नाही. आणि परमनंट जॉब देणाऱ्या संस्था म्हणजे कोण? गव्हर्नमेंट मॅक्सिमम. प्रायव्हेट इंडस्ट्री कॉर्पोरेटमध्ये परमनंट जॉब ही संकल्पना एवढी ती अगदी नाहीच आहे असं म्हणता येईल. तर हा होता पहिला ट्रेंड जो आता बदलतो आहे आणि ज्याच्यावर आपण अतिशय प्रकर्षाने अतिशय मनापासून लक्ष दिलं पाहिजे. कारण पालकांच्या अपेक्षा मुलांकडून अशा असतात किंवा मुलांची तयारी ते असे करून घेतात की तू काही करून आता एवढे मार्क्स पाड, तू काही करून एवढं इंजिनिअरिंग किंवा जो कोणता कोर्स असेल तो पूर्ण कर आणि त्यानंतर एकदा तुला जॉब मिळाला की तुला पुढे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे चुकीच्या कल्पना मनामध्ये भरवल्यामुळे पण मुलांचं खूप मोठं नुकसान होताना मी पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना हे कळलं पाहिजे की आपल्याला सतत स्किल, रिस्किल आणि अनस्किल करत राहावं लागणार आहे पुढच्या 30, 40, 50 वर्षामध्ये, जोपर्यंत आपण प्रोडक्टिव्ह आहोत तोपर्यंत. कारण लोकांच्या अपेक्षा, इंडस्ट्रीच्या अपेक्षा आपल्याला जे पे करणार आहेत, जर तुम्ही एम्प्लॉई असाल, जर तुम्ही नोकरी करत असाल भविष्यामध्ये, तर तुम्हाला पेमेंट, तुमची सॅलरी, तुमचा पगार देणाऱ्या लोकांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा जर पूर्ण होऊ शकत नसतील तर ते तुम्हाला का कामावर ठेवतील? एक साधा मूलभूत प्रश्न आहे. आणि तुम्ही ते काम करत असालही, पण तेच काम जर तुमच्यापेक्षा कमी पैशामध्ये तुमच्यापेक्षा तरुण मंडळी करायला लागली तर मग तुमची गरज काय? हे बोलण्याचं कारण असं, तुम्ही आता बातम्या ऐकल्या असतील की 300 लोकांना काढून टाकलं, 500 लोकांना काढून टाकलं इकडून तिकडून. याचा अर्थ हे जे काम जर दुसरे लोक चांगल्या पद्धतीने करत असतील कमी पैशामध्ये, तर ऑब्व्हियसली कोणती इंडस्ट्री किंवा कोणती कंपनी त्याला प्रियॉरिटी देईल. त्याच्यामध्ये चुकीचं किंवा वावगं काय असं मानवी अँगल जर आपण मानवी दृष्टिकोन जर बाजूला ठेवला, मेजॉरिटी केसमध्ये तो लक्षात घेतच नाहीत कंपनीवाले. त्यामुळे कॅपिटलिझममध्ये जो सप्लाय डिमांड, इनपुट आउटपुट असा साधा प्रकरण आहे. कंपनी विचार काय करते, हा जो रिसोर्स आहे, निलेश नावाचा रिसोर्स जो आहे, तो आपल्याला इनपुट्स एवढे आपण जर निलेशला एवढी सॅलरी म्हणजे एवढे इनपुट्स दिले आणि इक्विपमेंट्स दिले आणि इंटरनेट दिलं आणि लॅपटॉप दिला इनपुट्स, तर निलेश आपल्याला आउटपुट एवढं देईल, निलेश सेल्स टार्गेट एवढं करू शकेल, निलेशकडून आपल्याला एवढा फायदा होईल. आणि हे जो फॉर्म्युला आहे तो जोपर्यंत तो एका लिमिटमध्ये व्यवस्थित काम करतोय तोपर्यंत निलेश त्या कंपनीमध्ये काम करतो. हा फॉर्म्युला जर डळमळीत झाला, हा फॉर्म्युला जर असं झालं की त्या कंपनीला जर असं वाटलं की निलेशला आपण जे इनपुट्स, सॅलरी किंवा बाकीचे इक्विपमेंट्स किंवा बाकीच्या फॅसिलिटीज देतोय त्या दृष्टीने तो तेवढं काम करत नाही आहे, तर ऑब्व्हियसली निलेशला संध्याकाळी पिंक स्लिप मिळते किंवा त्याला कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं. हे अतिशय साधं सोपं गणित आहे. त्यामध्ये कोणालाही राग येण्याचा किंवा कोणीही कमीपणा वाटण्याचा, कोणाला इन्सल्टिंग वाटण्याचा प्रश्न नाही आहे, कारण हे साधं सरळ गणित आहे अगदी. त्यामुळे आपली कंपनीसाठीची उपयुक्तता जोपर्यंत आपण सिद्ध करतोय डे टू डे बेसिस, मागच्या वर्षी मी चांगला परफॉर्म केला होता म्हणून पुढची 2 वर्ष माझी सुखाची जातील असं काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे लक्झरी ऑफ वन टाईम जॉब फॉर द लाईफ टाईम इज नॉट अवेलेबल फॉर दिस जनरेशन. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, इव्हॉल्विंग ग्लोबल वर्कस्पेस. आता मी तुम्हाला काही याच्यामध्ये काही रिपोर्ट्स दाखवतो. उदाहरणार्थ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. मी मगाशी जे म्हणालो, शिक्षणाच्या संधी उपलब्ध असलेल्या आपण पाहणारच आहोत, त्या अतिशय महत्त्वाचे आहेत. दुसरा महत्त्वाचा पार्ट होता चेंजेस. आपल्या आजूबाजूला बदल काय होत आहेत? तर आपल्या आजूबाजूला इन द सेन्स आपल्या आजूबाजूला बदल असे होत आहेत की कामाचं स्वरूप बदलतं आहे. काम करण्याची जी पद्धत आहे ती बदलते. मी जे काम करतोय ते पण बदललं आहे आणि मी ज्या आयुधांचा किंवा ज्या इक्विपमेंट्सचा किंवा ज्या रिसोर्सेसचा वापर करून मी ते काम करत होतो त्या पद्धती पण बदलत आहेत. आणि याचा डायरेक्ट परिणाम माझ्या एम्प्लॉयबिलिटीवर किंवा माझ्या एम्प्लॉयमेंटवर होतो आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करण्यासाठी उपलब्ध अभ्यासक्रम आणि कॉलेजेस लक्षात घेण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. कारण एकदा तुम्ही अभ्यासक्रम निवडला आणि ॲडमिशन घेतलं की पुढे त्यानंतर तुम्हाला त्या ट्रॅकवर जावं लागतंच. आणि त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर खूप सगळे त्याच्यामध्ये लॉस आहे. फायनान्शियल लॉस, टाईम लॉस, रिसोर्सेस लॉस, स्ट्रेस अननेसेसरी वगैरे वगैरे. त्यामुळे हे सगळं टाळता आलं पाहिजे. मी तुम्हाला काही रिपोर्ट्स दाखवतो. मी जसं म्हणालो, डिजिटल लेबर प्लॅटफॉर्म जे बदलत आहेत, जगभर काम करण्याची पद्धत जी बदलती आहे, हा ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टमधला चार्ट आहे. त्याच्यामध्ये इफ यू लुक ॲट सर्व्हिसेस प्रोव्हाइड लेफ्ट साईडला आणि टाईप्स ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म्स, हा जो दिसतोय पार्ट,
टाईप्स ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म्स, म्हणजे काम करण्याच्या पद्धतीच एवढ्या आमूलाग्रपणे बदलत आहेत. याच्यामध्ये ही पहिली जी आहे, प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इंडिव्हिज्युअल युजर्स, म्हणजे जो एंड युजर आहे त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचे प्लॅटफॉर्म बदललेत. आता हे नवीन प्लॅटफॉर्म काय आहेत? समजा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, फेसबुक, टिकटॉक, ट्विटर, इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्लॅटफॉर्म, पेपाल, पेस्टॅक, पेटीएम, क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म्स, other digital services platforms, news media, Apple TV, BuzzFeed, etc., advertisement, search and information, rental goods and assets, communication, Skype, Viber, Zoom, applications, marketplace, Apple App Store, Aptoid, Google Play Store. त्याचबरोबर मेडिएट वर्क, म्हणजे आपण सप्लायर आणि क्लायंट याच्यामध्ये मेडिएशन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते जे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत आहेत ते हे ऑनलाईन वेब बेस्ड प्लॅटफॉर्म्स, फ्रीलान्स अँड कंटेस्ट बेस्ड, 99 डिझाईन्स, म्हणजे ह्या व्यक्ती काय करतात, कोणाकडून तरी काम घेतात आणि ते जे आलेलं काम आहे ते कोणत्या तरी एक्सपर्टकडून, फ्रीलान्सर असेल किंवा त्यांचे एम्प्लॉय असेल त्यांच्याकडून ते करून घेतात. सो इट इज जस्ट अ इंटरमिजिएट, म्हणजे बेसिकली कमिशन एजंट म्हणता येईल साध्या सोप्या शब्दामध्ये, बट दिस इज व्हेरी ऑर्गनाइज्ड. त्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म आहे ते काम करण्याची पद्धत माझी आमूलाग्रपणे बदलली आहे. त्याचबरोबर डिजिटल लेवल प्लॅटफॉर्ममध्ये लोकेशन बेस्ड प्लॅटफॉर्म, टॅक्सी फॉर एक्झाम्पल, सगळ्यात चांगलं उदाहरण, ओला, उबेर या कंपन्यांच्या स्वतःच्या कार नाहीच आहेत. एवढ्या मोठ्या कार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आहेत, पण त्याची स्वतःच्या कार नाही आहेत. ते काय करतात, ड्रायव्हर किंवा कारच्या मालकांच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करून क्लायंट्स गोळा करतात आणि त्या क्लायंटला त्यांच्या लोकेशननुसार त्या कार्स उपलब्ध करून देतात. हे इंटरमिजिएट झालं, मीडिएट वर्क. त्यानंतर डिलिव्हरी, त्यानंतर उबेर इट्स फॉर एक्झाम्पल, हॉटेलमधून पार्सल उचलून ते क्लायंटला घेऊन देणं, म्हणजे हॉटेल क्लायंटकडे जाऊ शकत नाही डायरेक्टली असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर क्लायंटला जर हॉटेलमध्ये जायचं नसेल तर हे उबेर किंवा बाकीच्या जे स्विगी वगैरे कंपन्या आहेत त्या या इंटरमिजिएट काम करतात आणि त्याच्यातून त्यांचा पैसा, हे बिझनेस मॉडेल जे आहे ते नवीन आहे. तर त्याचबरोबर डोमेस्टिक वर्क, बॅटमेड, बुक माय बाय, स्वीप साऊथ. बुक माय बाय तुम्हाला माहिती असेल, मोलकरीण वगैरे मेट्रो सिटीजमध्ये हे अशा संस्था आहेत ज्या मोलकरीण घरकाम करणाऱ्या बायका त्यांच्या पेरोलवर असतात किंवा त्यांच्याशी फ्रीलान्स म्हणून काम करतात आणि क्लायंट्सला गोळा करून ते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट करून देतात. त्याचबरोबर केअर सर्व्हिसेस, केअर 24, केअर युनिक्स, ग्रेमेट केअर, फॅसिलिटेट. तिसरा जो ऑप्शन आहे तो फॅसिलिटेट अँड मीडिएट एक्सचेंज, बिझनेस टू बिझनेस. त्याच्यामध्ये एंड युजर येत नाही, म्हणजे काय, रिटेल अँड होलसेल, अलिबाबा. काहीतरी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देणारी कंपनी अलिबाबावर रजिस्टर होते आणि क्लायंट अलिबाबावर रजिस्टर होतो किंवा एखादी दुसरी कंपनी अलिबाबावर रजिस्टर होते आणि ते अलिबाबाच्या थ्रू तो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकत घेतात. अगेन इंटरमिजिएट अँड फॅसिलिटेट. हे ॲमेझॉनचं पण सेम उदाहरण आहे. मॅन्युफॅक्चरिंग मार्केटप्लेस, एनी फॅक्टरी, लेझर हब, झोमेट्री, ॲग्रिकल्चर मार्केटप्लेस, ॲग्री मार्केटप्लेस, फार्म क्राउडी, निंजा कार्ट, फायनान्शियल लेंडिंग अँड ग्रुप, अवांत, नोमो. मेडिएटिंग वर्क अँड प्रोव्हाइडिंग अदर सर्व्हिसेस, म्हणजे इतरांचे काम क्लायंटला इतर फ्रीलान्सर्सचं किंवा एम्प्लॉईचं काम देण्याव्यतिरिक्त स्वतःच्या पण सर्व्हिसेस बंडल करून देणं, हा पण नवीन लेबर प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. याच्यामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन्क्लूड डिलिव्हरी, टॅक्सी, रिटेल, एंटरटेनमेंट, इलेक्ट्रॉनिक पेमेंट, एक्सेट्रा. तर हे जे सगळे चेंजेस होत आहेत त्याचा डायरेक्ट परिणाम आपण जे काम करणार आहोत, आपण म्हणजे 10वी आणि 12वीमध्ये असलेली मुलं 2025मध्ये जेव्हा बाहेर पडतील, तर ही मुलं जेव्हा ॲक्च्युअल मार्केटप्लेसमध्ये बाहेर पडतील तेव्हा ते या सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती ती ही आहे, हा आपण एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडस्ट्री अँड द वर्ल्ड ऑफ वर्क, याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे ग्लोबल कॉन्टेक्स्ट जो आहे तो आपण पॉईंट डिस्कस करणार आहोत. हे जे हा रिपोर्ट असं म्हणतो की इंडिया फॉर एक्झाम्पल, आता हा जो ब्लू आहे, ब्लू झोनमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट झालेले आहेत तो फॉरेन एम्प्लॉयर आहे. इथं जर तुम्ही पाहिलं ब्लू झोनमध्ये डिनोट केलेला जो एम्प्लॉयर आहे, जॉब देणारा माणूस आहे किंवा जॉब देणारी कंपनी आहे, ते फॉरेन आहे. आणि हा थोडासा स्काय ब्लू आहे तो लोकल एम्प्लॉयर आहे. इंडिया केसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा ब्लू फॉरेन एम्प्लॉयर आपल्याला सगळ्यात जास्त काम देत आहेत आणि जे डोमेस्टिक लोकल एम्प्लॉयर्स आहेत त्यांचा वाटा फक्त एवढाच आहे. त्याचबरोबर आपली जी कमावण्याची क्षमता आहे ती, हा जो कलर आहे INDचा तो इथे आहे, म्हणजे $10 ते $15 पर एका तासाला $10 ते $15 असा ते आपल्याला पे करतात असं त्याचा अर्थ होतो. हे तुम्हाला दाखवण्याचं कारण असं, याचं अपोजिट जर पाहिलं आपण, म्हणजे थोडक्यात इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे टेक्निकल जॉब ते सगळ्यात जास्त फॉरेन एम्प्लॉयर्स आहेत. म्हणजे आपल्याला MNCमध्ये काम करावं लागणार आहे, काम करण्याची संधी मिळू शकते, लागणार आहे म्हणण्यापेक्षा मिळू शकते आणि त्यासाठी स्पर्धा पण तशीच असणार आहे. याचं जर दुसरं उदाहरण पाहिलं आपण,
US मध्ये सगळे लोकल एम्प्लॉयर्स आहेत आणि फॉरेन एम्प्लॉयर्स कमी आहेत. म्हणजे US मध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन करणाऱ्या कंपन्या जास्त आहेत आणि आपल्याकडे एम्प्लॉई जास्त आहेत. तुमच्या लक्षात येते? भारतामध्ये ज्या एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या मेजॉरिटी, हा जो ब्लू कलर आहे तो मेजॉरिटी कंपन्या फॉरेन आहेत आणि ज्या लोकल कंपन्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात करतात कंपॅरेटिव्हली. आणि जर दुसरा याचा अर्थ आपल्याकडे एम्प्लॉई जास्त आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या, म्हणजे हा जो कलर आहे, लोकल एम्प्लॉयर्स हे जास्त आहेत आणि फॉरेन एम्प्लॉयर्स कमी आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये कंपन्या, इतरांना रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्या जास्त आहेत आणि त्या कंपॅरेटिव्हली त्या तुलनेमध्ये बाहेर नॉन अमेरिकन कंपन्या, अमेरिकन कंपन्यांचं पर्सेंटेज नॉन अमेरिकन कंपन्यांपेक्षा जास्त आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला आपल्या करिअरच्या दृष्टीने विचार करायचा असेल तरी आपल्याला करिअरचा सगळ्यात चांगला सोपा मार्ग म्हणजे एखाद्या चांगलं काम करणाऱ्या कंपनीमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला अशी कंपनी निवडावी लागेल ज्याच्यामध्ये आपल्या कामाला कामाचा व्यवस्थित मोबदला मिळेल, त्याचबरोबर आपल्याला स्कोप पण चांगला असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, आपण पुढचा पॉईंट त्यासाठीच आहे, त्याची गोष्ट अशी घेतली पाहिजे की कॉम्पिटिशन जी बदलणार आहे या सगळ्या प्रकारामध्ये ती इतक्या झपाट्याने बदलणार आहे की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. मी तुम्हाला अजूनही दाखवतो. याच्यावरून मला आठवलं, आय जस्ट शो यू. हा प्रकार, हे जे मगाच्या रिपोर्टचाच पार्ट आहे हे जर तुम्ही पाहिलं, नंबर ऑफ ॲक्टिव्ह डिजिटल लेबल प्लॅटफॉर्म्स ग्लोबली सिलेक्टेड कॅटेगरीज, याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त 2007 हे जे 1999 पासून याच्यामध्ये जी जॉमेट्रिक ग्रोथ झालेली आहे, म्हणजे अतिशय स्टीप अशी ग्रोथ झालेली आहे, ती तुम्ही बघू शकता. डिजिटल लेबल प्लॅटफॉर्मचा वापर दैनंदिन जीवनामध्ये वर्ल्ड वाईड जगामध्ये सगळीकडे कसा वाढला आहे अचानक यासाठी म्हणतोय मी की 1999च्या आधी खूप अगदी निग्लिजिबल होतं. तर या 20 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर हा झपाट्याने वाढलेला वेग आहे तो पुढच्या काळामध्ये, कोरोनामुळे थोडासा कमी झालेला आहे, पण पुढच्या काळामध्ये तो याच्यापेक्षा जास्त स्पीडनं होऊ शकतो. यासाठी आपल्याला तयार असलं पाहिजे. तयारी म्हणजे काय करायची, जसं म्हणालो, ग्लोबल कॉम्पिटिशनला तोंड देण्याची तयारी, त्याचबरोबर नवीन जे ट्रेंड्स मार्केटमध्ये येत आहेत, आय विल जस्ट कम टू दिस पॉईंट. नवीन ट्रेंड्स जे मार्केटमध्ये येत आहेत त्यानुसार आपल्याला स्वतःला अलाइन करता आलं पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे, याच्यामध्ये थोडासा उलटा रिव्हर्स इंजिनिअरिंग किंवा करिअर मॅपिंग जर करायचं म्हटलं आपण तर मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंगला आपल्या समाजामध्ये खूप जास्त महत्त्व होतं. म्हणजे अगदी 2015पर्यंत 30 लाख, 2015पर्यंत 3 मिलियन, म्हणजे 30 लाख AICTE जी वेबसाईट आहे त्याच्यावरून आलेल्या डेटानुसार ती, आणि टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडिया इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार 2015पर्यंत 30 लाख इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्स आपण तयार करत होतो. इंजिनिअरिंग स्टुडंट्स आपण इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडत होते. तीच जी संख्या आहे ती 2021मध्ये 2.4 मिलियन म्हणजे 24 लाख झालेली आहे. 6 लाख कमी झाले. आता हे जे कमी होण्याचं प्रमाण आहे त्याच्या मागचे कारणं खूप वेगळी आहेत. एम्प्लॉयमेंट असेल किंवा स्कोप असेल किंवा व्हॉटेवर असेल. सांगायचा मुद्दा असा की इंजिनिअरिंगकडचा लोकांचा कल कमी झालेला आहे. त्याचबरोबर नीटचा स्पर्धा विचार करायचा झाला तर नीट जी एक्झाम आहे म्हणजे मेडिकल एंट्रन्स एक्झाम, त्याच्यामध्ये जागा बेसिकली अवेलेबल आहेत 1,10,000. मी भारताबद्दल बोलतोय. तर 1,10,000 जागांमध्ये कॅन्डिडेट जे नीट एक्झामसाठी जे भाग घेतात स्पर्धा परीक्षेमध्ये ते साधारण 14.5 लाख आहेत. त्यातल्या 1,10,000 लोकांना नीटमधून ॲडमिशन मिळतं मेडिकलला आणि ते मेडिकल फील्डमध्ये जातात. म्हणजे ही स्पर्धेचं जग आहे, युग आहे. त्याचबरोबर त्यामुळे मला सांगायचा मुद्दा असा आहे की टॅलेंट मोबिलिटी, आपल्याला जगभर काम करायचं असेल किंवा ह्या बदलत्या ट्रेंड्सनुसार आपल्याला काम करायचं असेल, नवनवीन टेक्नॉलॉजी अंगीकृत करून जर काम करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ॲक्च्युअल अभ्यासक्रम आणि कॉलेज सिलेक्ट करायच्या आधी कळल्या पाहिजेत. म्हणजे 10वी आणि 12वी नंतर काय या प्रश्नाचं उत्तर फक्त कोर्स, अभ्यासक्रम सिलेक्ट करणं आणि कॉलेज सिलेक्ट करणं ही तिसरी पायरी झाली. हा 3rd स्टेप झाला. पालकांनी त्याच्यावर डायरेक्ट जंप केली नाही पाहिजे. एवढं सोपं राहिलेलं नाही आहे ते गणित. त्यामुळे त्याच्या आधी काय आहे, त्याच्या आधी ही 3ऱ्या स्टेपवर जायच्या आधी ट्रेंड्स काय आहेत मार्केटमध्ये आणि मला त्याचा कसा फायदा उठवता येईल, या 2 स्टेप्स जर आपण टाळल्या तर जरी आपल्याला 10वी-12वी नंतर लकीली जॉब मिळाला तरी पण त्या स्पेसिफिक जॉबमध्ये टिकून राहण्यासाठी भयंकर काबाड कष्ट करावं लागणार आहेत. काबाड कष्ट करण्यापासून कोणी वाचणार नाही, परंतु त्यासाठी जे आपल्याला अतिरिक्त परिश्रम, अतिरिक्त वेळ, अतिरिक्त पैसा होतावा लागेल तो टाळण्यासाठी आत्ताच
हे ट्रेंड्स काय आहेत आणि त्यानुसार आपल्याला अलाइन कसं करता येईल, हे सगळं झाल्यानंतर याची क्लॅरिटी आल्यानंतर मग कोणता अभ्यासक्रम घ्यायचा आणि कोणतं कॉलेज घ्यायचं, मग त्याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे, त्यासाठी कॉलेजेस कोणते आहेत, त्याचा तुम्हाला जॉब कसा मिळेल वगैरे, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट आपल्याला करायचं का हे तर कळलं पाहिजे. तर हे होतं ग्लोबल कॉन्टेक्स्ट. आणि मॅन वर्सेस मशीन जो पॉईंट आहे तो असा आहे, एकंदरीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे तुम्ही जर रिपोर्ट वाचत असाल तर तुम्ही वाचले पाहिजेत, वाचत नसाल तर वाचा. 2015मध्ये बेसिकली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे फ्युचरिस्टिक असतात. 2025मध्ये आपण काय करायचं याच्यावरही आपण हे सगळं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चर्चा होते. सांगायचा मुद्दा असा, सध्याची परिस्थिती अशी आहे, मशीन आणि सॉफ्टवेअर इन रोबो ऑटोमेशन हे या तीन गोष्टी, हे तीन जी काही कामं करू शकणार नाहीत ती आपण निवडली पाहिजे. म्हणजे अशी कामं निवडली पाहिजे जे फक्त माणूसच करू शकतो. याचं कारण असं आहे की ऑटोमेशनमुळे, 3D ग्राफिक्समुळे असेल किंवा मशीन लर्निंगमुळे असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे असेल, ब्लॉकचेनमुळे असेल, जिनोमिक्समुळे असेल, याच्यामुळे हे सगळी नावं जरी तुम्हाला वेगळी वाटत असली, ही सगळी नावं जरी तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असली तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आत्ता घडत आहेत आपल्या आजूबाजूला. आणि त्यामुळे जे मुंडेन जॉब आपण म्हणतो, जे रुटीन जॉब आहेत, जे मशीन अगदी सहजपणे करू शकते, म्हणजे कम्प्युटर यायच्या आधी जे माणसं CNC किंवा लेथ मशीन वर्कशॉपमध्ये यायच्या आधी जे वर्कर काम करायचे ते ऑटोमेटेड झाल्यानंतर ज्या प्रमाणात ते कामगार बाजूला फेकले गेले, तसं होऊन द्यायचं नसेल आपल्याबरोबर. तर मशीन, सॉफ्टवेअर आणि रोबो ह्या तीन गोष्टी, हे जे तीन आहेत कॉम्पोनंट्स, ते जे काही काम करू शकणार नाहीत त्या सगळ्या आपण निवडल्या पाहिजेत. उदाहरणार्थ एज्युकेशन, मानवी स्किल जिथे उपयोगी पडतील ते सगळं आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आलं, टीचिंग आलं, डिसिजन मेकिंग आलं, ॲनालिटिकल स्किल्स आले, क्रिटिकल थिंकिंग आली. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मशीनच्या पुढे असतो. त्यांना तिथपर्यंत अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे ऑटोमेशन करता येण्याजोगी कोणतीही गोष्ट आपण सध्या करिअरच्या सुरुवातीला करूच नाही, कारण आपलं करिअर पुढचे 30-40 वर्ष जर आपल्याला त्यावर काढायचे असतील तर आपण कधीही कंपनीच्या बाहेर फेकले जाऊ शकतो. याचं सांगण्याचं कारण असं की, एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. एम्प्लॉई वर्कफोर्समध्ये 3 प्रकारचे लेबर असतात, अनस्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर आणि स्किल्ड लेबर. तर मी उदाहरण तुम्हाला देतो, ड्रायव्हरलेस कार्स आपण ज्या सध्या ऐकतोय, मी आधी पण याच्याबद्दल बोललो होतो. जर समजा ड्रायव्हरलेस कार्स ही रियालिटी प्रत्यक्षात अशा जर वापरल्या गेल्या खूप मोठ्या प्रमाणावर, तर ड्रायव्हर म्हणून जे लोक काम करतात त्या लोकांच्या जॉबचं काय होईल, त्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी. हे झालं सेमी स्किल किंवा अनस्किल्डसाठी. स्किल्ड लेबरसाठी पण सेम केसमध्ये अगदी ॲडव्होकेट्स किंवा IBM वॅटसन जे काम करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. ॲडव्होकेट्स, वकील लोक ज्या कामासाठी 2-3-4 दिवस लावतात ते वाचण्यासाठी, रेफरन्सेस वगैरे आणि त्याचा रिपोर्ट करून साहेबांना देण्यासाठी, ते IBM वॅटसन अगदी 4 तासामध्ये करू शकतं. त्याचप्रमाणे मेडिकल डायग्नोसिस जो प्रकार आहे, सगळे रिपोर्ट्स वाचून त्याच्यावर मेडिकल डायग्नोसिस देणं, हे पण मशीन IBM वॅटसन सहजपणे करू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे डिलिव्हरी मेकॅनिझमचं आपण जर बोललो तर ड्रोनने डिलिव्हरी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि ऑटोमेशन हे जे सगळं आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याने ऑलरेडी शिरकाव केलेला आहे, आपल्याला ते कदाचित लक्षात येत नसेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना आत्ता जे 10वी आणि 12वीमध्ये आहेत आणि आपण ज्यांच्यासाठी आपण हा विचार करतोय 10वी आणि 12वी नंतर काय, या लोकांना अशा परिस्थितीमध्ये 2025मध्ये वर्कफोर्समध्ये येऊन पुढची 30-35 वर्ष काम करायचं. त्यामुळे मानवी स्वभाव, त्यांचं कामाची पद्धत, त्यांचे स्किल्स आणि त्यानंतर त्यांनी निवडलेला मार्केटमध्ये असलेले अपॉर्च्युनिटीज, संधी, आणि त्यानंतर त्याच्यावर या सगळ्या अभ्यासावर आधारित निवडलेला अभ्यासक्रम आणि कॉलेज, हे जर याची जर सांगड घालता आली तरच त्यांचं करिअर यशस्वी होऊ शकेल. मी असं म्हणत नाही की यशस्वी होणार नाही, यशस्वी झालं, हे सगळं अलाइनमेंटमध्ये नसताना पण यशस्वी करता येईल, परंतु त्यासाठी जबरदस्त काबाड कष्ट करावे लागतील आणि सतत ऑन द टोज म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, सतत सावध राहावं लागेल की आता पुढे काय, 6 महिन्यानंतर काय, 1 वर्षानंतर काय, 2 वर्षानंतर काय, मला कोणता कोर्स केला पाहिजे, मला कोणत्या कंपनीमध्ये गेलं पाहिजे. असं जर केलं नाही तर, आणि जर कोणाची अपेक्षा अशी असेल की मला एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळाल्यानंतर 30-35 वर्ष मी त्या कंपनीमध्ये सुखेने व आयुष्य घालवेन, तर अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. तर हा एक मूलभूत तुम्हाला माहिती द्यायची होती मला याच्याबद्दल. तिसरा सगळ्यात शेवटी महत्त्वाचा पॉईंट, ग्लोबल कॉन्टेक्स्ट, ग्लोकल म्हणतो मी त्यासाठी. ग्लोबल कॉन्टेक्स्टमध्ये ग्लोबल संधी आणि ग्लोबल थ्रेट्स, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याकडची मंडळी सॅन होजे किंवा कॅलिफोर्निया किंवा युरोपमध्ये जाऊन जॉब करू शकतात, स्वतःचं कारकीर्द घडवू शकतात, त्याचप्रमाणे ही मंडळी पण जर भारत एक चांगलं मार्केट प्लेस बनला आणि तो जर बिझनेस चांगला करत असेल आणि जर
रोजगाराच्या संधी उपलब्ध करत असेल तर सगळ्या जगामधून लोक आपल्याकडे येऊ शकतील. त्यामुळे स्पर्धा फक्त बाहेर जाणाऱ्यांसाठीच नसून आपण जरी भारतामध्ये राहून काम करण्याचा विचार करत असू, अगदी पुणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, MIDC असेल, IT पार्क असेल, कुठेही, तरी पण ग्लोबल कॉम्पिटिशन आपल्याकडे येऊ शकते हा एक अंदाज आपल्याला असला पाहिजे. कारण जर आपण बघतोय युरोप आणि अमेरिकन बाकीच्या आर्थिक व्यवस्थांची आर्थिक जे सुपर पॉवर्स आहेत त्यांची अवस्था काय आहे. त्यामुळे जर आपण भारतामध्ये जर रोजगाराच्या संधी चांगल्या उपलब्ध झाल्या 4, 5, 10 वर्षामध्ये तर ही सगळी मंडळी आपल्याकडे जॉबसाठी 100% येणार आहेत. आपण जसे अमेरिकेमध्ये जॉबसाठी जातोय किंवा मिडल ईस्ट एशियामध्ये जातोय किंवा दुबईमध्ये जातोय किंवा जपानमध्ये जातोय किंवा युरोपमध्ये जातोय, त्याचप्रमाणे ही सगळी मंडळी पण आपल्याकडे येणार आहेत. मग मिडल ईस्ट एशियन असतील किंवा आफ्रिकन असतील किंवा इव्हन चायनीज आणि जॅपनीज असतील किंवा अमेरिकन असतील किंवा युरोपियन किंवा इव्हन साऊथ अमेरिकन लोक आपल्याकडे जॉबसाठी येणार असतील फ्युचरमध्ये. तुम्हाच्यापैकी काही लोकांना वाटेल की अरे काय म्हणतोय माणूस, काय बोलतोय माणूस, पण ही अतिशयोक्ती अजिबात नाही आहे. ही अतिशयोक्ती अजिबात नाही. याचं कारण असं की बदलच एवढ्या वेगाने घडत आहेत. 12 तासामध्ये आपण लंडनला पोहोचतोय आणि 24 तासामध्ये न्यूयॉर्कला. त्यामुळे जसं आपल्यासाठी जसे ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज आहेत तशा त्या लोकांसाठी पण ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज जर इंडियामध्ये असतील तर आपली स्पर्धा 100% बदलणार आहे. त्यामुळे हे ग्लोबल कॉन्टेक्स्ट आहे, म्हणजे संधी पण आपल्याला ग्लोबल आहे, वैश्विक संधी आहे, जगामध्ये कुठेही जाऊन काम करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगामधला कोणताही माणूस आपल्याकडे पण येऊन आपल्याशी स्पर्धा करू शकतो, ही पण एक परिस्थिती आहे. त्यामुळे आपण जे काही निवडू आत्ता 10वी-12वी आपण जे काही सिलेक्शन करू ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक पॉइंटर देतो. मार्केटमध्ये डिमांडमध्ये असलेल्या इंडस्ट्री आहेत त्याच्याशी जर आपण अलाइन करू शकलो आपल्या आवडीनिवडी आणि आपलं एज्युकेशन आणि आपलं फाउंडेशन आणि आपले स्किल सेट्स, तर 100% आपलं करिअर यशस्वी होऊ शकतं. उदाहरणार्थ आत्ता जर आपण मागच्या 1-2 वर्षामधले रिपोर्ट्स पाहिले तर त्यांनी जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सुद्धा असतील किंवा बाकीच्या KPMG किंवा बाकीच्या अशा संस्था ज्या ग्लोबल वर्कफोर्सचे प्रिडिक्शन देतात 2025, 2030, 2035, 2040पर्यंत कशा प्रकारचे इंडस्ट्रीमध्ये बदल घडतील, तर ह्याचा जर विचार केला आपण तर एंटरटेनमेंट ही इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला खूप चांगला चान्स आहे. स्पोर्ट इंडस्ट्री, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, फिअरशी मानवी भावना ज्या आहेत, फिअर अँड ग्रीड, भीती आणि लोभ, याच्याशी रिलेटेड कोणताही व्यवसाय आपण करू शकतो. मेडिकल फ्रॅटर्निटी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, शेअर मार्केट्स असतील किंवा फॉरेन एक्सचेंज असेल किंवा फॉरेक्सच्या ट्रेडिंग असेल, अशा प्रकारे ज्या व्यवसायांशी भावनिक आणि शारीरिक गरजा माणसाच्या जोडलेल्या आहेत. फूड इंडस्ट्री, जगामध्ये काहीही झालं तरी फूड इंडस्ट्री कधीही वाया जाऊ शकत नाही, कारण ही आपली दैनंदिन गरज आहे. त्याचप्रमाणे सायबर सिक्युरिटी, जोपर्यंत कम्प्युटर्स आपण वापरतोय आणि IP ॲड्रेस आपण वापरतोय आणि इंटरनेट आपण वापरतोय आणि जोपर्यंत माणसाला फिअर आणि ग्रीड आहे, आपली माहिती हरवण्याची भीती आणि कोणाची तरी माहिती वापरून त्यापासून काहीतरी स्वतःचा लाभ मिळवण्याची नैतिक अनैतिक लीगल इलिगल त्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून सायबर सिक्युरिटी, तर सायबर सिक्युरिटी ऑल्सो इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर करिअर. मग त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. जेनेटिक इंजिनिअरिंग इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर करिअर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज व्हेरी गुड ऑप्शन फॉर करिअर्स. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि त्याचा अर्थ काय आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये जावं लागेल किंवा काय करावं लागेल आणि 5 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर आपल्याला त्या फील्डमध्ये कशी एंट्री घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हेल्थकेअर मी ज्या इंडस्ट्रीज किंवा व्हर्टिकल्स मी बोलत होतो त्याच्यामध्ये स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, फार्मास्युटिकल, फूड, हेल्थकेअर, ॲग्री, बँकिंग, फायनान्स, सिस्टम इंटिग्रेशन, सिक्युरिटी, त्याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये फिजिकल सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी या दोन्ही पण आल्या. तर ह्या सगळ्या इंडस्ट्री आहेत त्या आत्ता सध्या बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा सॉफ्टवेअर वगैरे या गोष्टी जरी थोड्याशा सध्या अडखळत असल्या तरी पण ह्या लॉंग टर्म इंडस्ट्री आहेत, मानवी स्वभावाशी निगडीत ज्या इंडस्ट्री आहेत त्यांना मरण नसतंच. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीवर जर आपण फोकस केला, स्पोर्ट्स इंडस्ट्री भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे कारण स्कोप खूप जबरदस्त आहे. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, स्पोर्ट्स काउन्सिलिंग, स्पोर्ट्स मेडिसिन आणि ॲथलेटिक्स, स्वतः स्पोर्ट्समन होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला भयंकर चान्स आहे. आणि त्याचा जर आपण योग्य प्रकारे वापर करत असेल तर मग याच्यानंतर पुढची काय होतं, मला कशामध्ये इंटरेस्ट आहे. आपण आत्तापर्यंत 3-4 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट आपण पाहिली की चेंजेस काय होतात आपल्या आजूबाजूला आणि त्याचा आपल्या करिअरवर कसा डायरेक्टली परिणाम होणार आहे, आपली स्पर्धा कशी बदलणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण काय सिलेक्ट केलं पाहिजे आणि सध्या डिमांडमध्ये इंडस्ट्रीज कोण आहेत या ट्रेंड्सवर आपण सतत लक्ष ठेवलं पाहिजे. कारण मी हे जे काही शेअर करतोय ते माझे इन्साइट्स किंवा ऑब्झर्वेशन्स आहेत, याच्यावर तुम्ही विचार करून हे सगळं क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर
याच्याबद्दलची अधिक माहिती गोळा केल्यानंतरच तुम्ही याच्याबद्दल निर्णय घेऊ शकता. आणि सध्या हे बोर्ड एक्झाम्स 10वीचे कॅन्सल झालेले असल्यामुळे तुम्हाला तो योग्य वेळ मिळाला असं पण म्हणता येईल. कारण 10वीनंतर काय हा जो प्रश्न आहे तो आता अधिकच बिकट होणार आहे. कारण तो जर एंट्रन्स एक्झाम होणार असेल, ज्या बातम्या येत आहेत, तर मग त्या एंट्रन्स एक्झामची तयारी कशी करायची, ह्या सगळ्या अतिशय कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी विचार करण्यापेक्षा सध्या मला ह्या 4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ॲक्च्युअल अभ्यासक्रम काय अवेलेबल आहेत 10वी आणि 12वी नंतर, आणि त्याचे पुढचे त्याचं डेझिग्नेशन किंवा जॉब एम्प्लॉयमेंटची त्याचं रिलेशन कसं बांधता येईल, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत.